नमस्कार. आज आपण कूर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार असणारे डॉक्टर युवराज येडुरे यांना भेटण्यासाठी खास आलो आहोत. आज उमेदवार म्हणून ते रणांगणात आहेत. पंचायत समितीवर कूर पंचायत समितीमधून ते आज उमेदवार आहेत. खास त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. मला विचारायचं आहे की सर, आता कूर पंचायत समितीमधून तुम्ही उमेदवार आहात, तर एक काय व्हिजन घेऊन तुम्ही रणांगणात उतरला आहात? ओके. कूर पंचायत समिती या मतदारसंघामध्ये जी 9 गावं येतात, एक वाडी येते. या प्रत्येक गावामध्ये जर बघायला गेलं तर पिण्याचं पाणी हे स्वच्छ मिळत नाही. ते पाणी त्या नागरिकाला मिळावं. त्याचबरोबर आज सांडपाणी व्यवस्थापन आहे, त्याचा निचरा होत नाही. तेच पाणी नदीला जातं आणि नदीला गेल्यामुळं तेच पाणी जॅकवेलमध्ये येऊन आपल्या नागरिकांना मिळतं आणि त्यातून दूषित पाणी प्यायल्यामुळं आरोग्यावरती परिणाम होतो. आणि आरोग्यावरती परिणाम झाल्यानंतर ज्यावेळी आपण आरोग्य व्यवस्थेकडे जातो किंवा आपल्या स्थानिक दवाखान्यामध्ये जातो, त्या ठिकाणी सुविधा मिळत नाही आणि त्या सुविधा न मिळाल्यामुळे तो आजार अंगावरती काढल्यामुळे किंवा खर्च जास्त दवाखान्यामध्ये होतो म्हणून तो नागरिक जात नाही आणि अंगावर काढल्यामुळे असा एक मोठा आजार उद्भवतो. त्यावेळी त्याला एकतर हे जग सोडून जावं लागतं किंवा घर विकून दवाखान्याला खर्च करावा लागतो. म्हणजे माणूस महत्त्वाचा आहे, घर आज ना उद्या होईल म्हणून अशी मानसिकता घेऊन आज नागरिक संकटाला सामोरं जातात. ते संकट त्यांच्यावर येऊ नये याच्यासाठी मग विमा पॉलिसी असेल, त्यांना मेडिकल क्लेम असेल, ह्याची माहिती त्यांना मिळत नाही आहे. आज कमी खर्चामध्ये जास्त कवर मिळतो आपल्याला, पण ते नागरिकांना माहीत नाही. ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. त्याचबरोबर रस्ते प्रत्येक वर्षी 2-2 वर्षानंतर रस्ते आपण करतो आहे, ते न करता ज्या नियमावलीप्रमाणे ज्या कालावधीसाठी जे रस्ते बनले पाहिजे ते रस्ते बनवण्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण सुरुवातीलाच सांगणार की तुला ह्या माध्यमातून पैसे मिळालेले आहेत, या कालावधीसाठी तो रस्ता जर बाद झाला तर त्याच खड्ड्यामध्ये त्याच व्यक्तीला घातल्याशिवाय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत कधी बसत नाही. आणि त्या अशा पद्धतीचं जे काम आहे त्या मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजे. अनेक वेळा महिला येतील, पुरुष येतील, अनेक उमेदवार येतील, निवडून गेलेले आहेत, पण शाश्वत विकास म्हणजे टिकणारा विकास जर त्या भागामध्ये जर झाला नाही तर पुन्हा पुन्हा आपल्या टॅक्समधून जे पैसा सरकारला जातो आणि सरकारकडून आपल्या ज्या सोयी आणि सुविधा मिळतात त्या कुठंतरी दरवर्षी, म्हणजे मी लहानपणापासून बघतो की माझ्या वडिलांपासून बघतो की तेच काम परत परत तेच काम करायचं, त्याच्यावरतीच खर्च करायचा. तो पैसा आपला आहे, जनतेचा आहे. आणि जनतेचा पैसा जर वायपळ जात असेल तर न जाता तो चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीनं तो व्हावा, एक व्हिजन घेऊन मी चाललेलो आहे. आणि महाराष्ट्रामध्ये बघायला गेलात तर आपलं हे खेडेगाव आहे आणि खेडेगावातलं बघायला गेलं तर जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात आहे. ह्या जैवविविधतेच्या माध्यमातून महिलांना आपण रोजगार देऊ शकतो, कारण इतक्या प्रकारच्या सामग्री आपल्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये आपण औषधं बनवू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे. तर त्या महिलांना प्रशिक्षण देणं, त्या ठिकाणी संशोधन केंद्र आणणं आणि युवकांना तिथं रोजगार निर्मिती करून देणं हे माझं ध्येय आहे आणि याच्यासाठी मी इलेक्शन ही लढवतो आहे. सर, मला विचारायचं आहे की कायमच या मतदारसंघावर 2 प्रस्थापित घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि काय गोष्टी राहून गेल्या तरीही या मतदारसंघामध्ये, जेव्हा की आरोग्यमंत्री इथले आहेत, पालकमंत्री आहेत, आमदार इथले झालेले आहेत, बरोबर, काय त्यांच्याकडून राहून गेले जे तुमच्याकडून होईल असं तुम्हाला वाटतं? 100% त्यांच्या माध्यमातून झालेली कामं बघायला गेलं तर रोड झाले असतील, मंदिरं झाली असतील, पण आज माझ्या महिलेला एक हक्काचं व्यासपीठ बघायला गेला तर सभागृह नाही आहे. आज मंदिरासाठी आपण खर्च केला आहे, माझा देवदेवतांसाठी काही विषय नाही आहे, पण तो निधी हा सार्वजनिक सभागृह बांधकामासाठी येतो, तो आपण मंदिराला वापरतो आणि मग त्याचा कळस हा सगळेजण मिळून, म्हणजे आपण डोनेशन किंवा देणगी गोळा करून तो कळस बांधला जातो मंदिराचा, पण तो कळस बांधून उपयोग नाही आहे किंवा ते सभागृह तिथं बांधून उपयोग नाही आहे. आज खरी गरज काय तर आज आपल्या मराठी शाळा बंद पडत आहेत. आज पटसंख्या कमी आहे. का कमी आहे की आज त्या शाळा पूर्णपणे जुन्या काळातल्या आहेत. त्या ठिकाणी जाण्याच्या लायकीची समजत नाहीत पालक की बाबा अशा शाळेत कसं घालायचं. कारण आज काय प्रत्येकाला युगो आहे की माझा मुलगा चांगल्या शाळेमध्ये शिकला पाहिजे, चांगले शिक्षक पाहिजेत, ड्रेस कोड पाहिजे. ती सुविधा जर नागरिकांना सहकारी शाळेतून जर मिळाली तर आपला मुलगा खाजगी शाळेमध्ये नाही घालणार. आणि हा जो घाट आहे की आपल्या सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळा चालवायच्या, तर हा निधी तिथं गेला पाहिजे.
माझ्या महिलांना सभागृह मिळालं पाहिजे, माझ्या महिलांना अनेक ज्या योजना आहेत त्याच्यासाठी केंद्र उभा राहिली पाहिजेत, गावागावामध्ये राहिली पाहिजेत. त्याचबरोबर सांडपाणी जे गटारीच्या माध्यमातून नदीला जातं त्याच्यासाठी काही शौचखड्डे निर्मिती करायला पाहिजे. स्वच्छ पाणी मिळण्यासाठी आरो आपल्याला बसवणं गरजेचं आहे. आज अनेक टेक्नॉलॉजी आहेत, अनेक गायरान जमणे आहेत. अशा ठिकाणी आपण सोलर लॅम्प बसून आपल्या अख्ख्या गावाला लाईट देऊ शकतो, त्या माध्यमातून गरम पाणी देऊ शकतो. अशा अनेक योजना आहेत की आपण एक झाड लावायला आयुष मंत्रालयाकडून आपल्याला 7,000 रुपये मिळतात. अशा शेतकऱ्यांना आपण बांधावरती आपण झाडं देऊन तिथून कार्बन आपण क्रिएट करू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडनं राहिलेल्या आहेत. त्यांना फक्त एकच आहे की रस्ते, दिखाऊपणा याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आज जनतेला कळत नाही की नेमकं काय होतं आहे, त्यामुळे जनता काय बोलू शकत नाही. जसं वारा आहे तसं ते चाललेलं आहे. पण हे कुठेतरी बदलायला पाहिजे आणि हे बदलण्यासाठी मी आलो आहे. त्यामुळे हे प्रस्थापित असतील, पालकमंत्री असतील किंवा आणि कोणी असतील, त्यांनी ह्याचा विचार करणं गरजेचं आहे की आपण फक्त रस्ते आणि बाकीच्या ह्या मंदिर आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी नाही करून चालणार. तर आता त्या नागरिकाला नेमकं अन्न, वस्त्र, निवारा हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणतात ना आपण. तर जे अन्न आहे ते आज बघायला गेलं तर बऱ्याच जागा विकल्या जात आहेत. बाहेरची लोकं येतात, जागा विकल्या जातात. एक दिवस शेती आपली नष्ट होऊन जाईल. आज आम्ही शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना आधुनिक पद्धतीचं साहित्य देऊन शेती कशी करता येईल, उत्पन्न कसं वाढता येईल, त्यातून आपल्याला आर्थिक हे कसं करता येईल याचे प्रशिक्षण आपण चालू आहे. कारण त्याच्यावरतीच पुढं जग चालणार आहे. ज्याच्याकडे शेती आहे, ज्याच्याकडे अन्न आहे, तोच श्रीमंत असणार आहे, तोच राजा माणूस असणार आहे. त्यामुळे बळीराजाला हे दिवस येणार आहेत. त्यांनी शेती विकू नये. आपल्या शेतीमध्ये अनेक प्रयोग आपल्याला करता येतात, अनेक प्रकारच्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ही लोक करत नाही आहेत. पण हा युवराज येडुरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून असेल, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. हे वेगळं पण आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं आहे ते आता सगळ्या लोकांना माहिती आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी काय करणार आहे हे आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे. धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य व्यक्ती. धनशक्ती असं म्हणता येणार नाही. कारण धनशक्तीवाले कोण आहेत तर गटवाले आहेत, पक्षवाले आहेत. त्यांचे जे उमेदवार आहेत ते सामान्य कुटुंबातूनच इथंपर्यंत आलेले आहेत. आज सामान्य कुटुंबाला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. पण का दिलेली आहे? कारण आज आरक्षण न पडल्यामुळे ती संधी सामान्य कार्यकर्त्याला मिळाली. ती जर जागा त्यांच्या आरक्षणाप्रमाणे असती, ओपन असती, तर ती जागा सर्वसामान्य व्यक्तीला मिळाली नसती. कारण आज फक्त कुणाला तरी गाढव करायचं आहे आणि कुणाला तरी पुढं करायचं आहे म्हणून त्या लोकांना उभं करून त्यांचं आर्थिक खच्चीकरण करून, म्हणजे तो उमेदवार मी आता 8-10 वेळा इलेक्शन मी लढवलेले आहे. त्यामुळे इलेक्शननंतर त्या उमेदवाराचं काय होतं, काय वेतनं असतात, काय आर्थिक बाब असते हे मला चांगलं माहिती आहे. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला आरक्षण पडल्यानंतर उभा करायचं, त्याला हुऱ्या करायचं आणि तो मग पदरचं इकडून तिकडून कर्ज करून ते करणार. शीट लागली तरी ठीक आहे, नाही लागली तर तो पूर्णपणे आर्थिक ढासळणार आहे. त्यामुळे धनशक्ती आणि जे उभारलेले उमेदवार आहेत त्यांनी विचार करावा की नेमकं हे ह्याच्या आधी घडलं नाही, हे आताच का घडलं, हा त्यांनीही विचार करावा. आणि आपण निवडून येऊन किंवा ह्या गटाच्या माध्यमातून राजकारण करून तुम्ही पंचायत समितीला जाऊन काय नेमकं करणार आहे हा एक प्रश्नचिन्ह आहे त्याच्यामध्ये. आकुर्डे मतदारसंघातून निवेदिता मॅमना खूप मोठी संधी होती जिल्हा परिषदेवर. हो. आणि नेमकं काय हा घडलं किंवा डॉक्युमेंटच्या माध्यमातून त्यांची सीट नाकारली गेली, काय सांगाल याबद्दल? कारण मॅडम आहेत कर्नाटकच्या, त्यांनी दाखला काढला, तिथला केंद्रीय दाखला निघाला. केंद्रीय दाखला म्हणजे पूर्ण ऑल भारत देशामध्ये तो चालतो. मग तो शिक्षणामध्ये असो, बाकी इतर सुविधामध्ये असो आणि इलेक्शनमध्ये निवडणुकीच्या आयोगामध्ये सुद्धा तो चालतो. पण इथं ज्यावेळी मी अर्ज द्यायला गेलो त्यावेळी मला तिथल्या प्रांतांनी सांगितलं की हा अर्ज स्वीकारता येणार नाही किंवा आम्ही तो घेऊ शकत नाही. पण ज्यावेळी आम्ही साहेबांना सांगितलं, सन्माननीय राजसाहेबांच्यापर्यंत हे पोचवलं, त्यावेळी आमचे कायदे पंडित सगळे म्हणजे आमचे वकील टीम सगळ्यांनी अभ्यास केला. त्यावेळी 2018ला ह्याच्यावरती नियमावलीवरती एक कायदा पारित झालेला आहे, त्याचं परिपत्रक आहे. ते परिपत्रकसुद्धा मी जोडलं होतं. ह्या परिपत्रकानुसार जुन्या निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे हे अजून म्हणजे 2018ला झालं आहे, म्हणजे गेली 8 वर्ष तो GR निघून ते परिपत्रक निघून अजूनही निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या त्याच्यावरती ते मुद्दे आणलेले नाही आहेत. ते आम्ही त्यांना नमूद करून ते मुद्दे दिलेले आहेत. त्या संबंधित मी त्यांना पत्रव्यवहार पण केलेला आहे. आमची एक त्यांना नोटीस गेलेलं आहे. आम्ही आता अपील पण करतो आहे आणि त्याची याचिका पण दाखल करतो आहे. पण अजूनही प्रशासन किती मागं आहे
मग आपली लोकांना कितपत माहिती आहे बघा, ह्याच्यातून आपल्याला दिसून येईल. आज कर्नाटकचा दाखला आहे, ठीक आहे, कारण आज 9 वर्ष ती ह्या महाराष्ट्राची रहिवाशी आहे. सगळ्यात महत्त्वाचं तिचा हक्क आहे निवडणूक लढवण्याचा. आज आमची विनंती एकच होती की तुम्ही तो अर्ज दाखल करून घेतलात, पण दाखल्याच्या वेळी आम्हाला वेळ देणं गरजेचं होतं. 1 वर्ष किंवा 6 महिने तुमचा जे काही वेळ असेल त्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला ते प्रूफ करून दिलं असता. त्यांनी ते केलं नाही. आणि मला वाटतं की ह्याच्यात राजकारण आलं असेल कदाचित, असं जाणवतं. लोक बोलत आहेत, पण मी कायदेशीर जाणारा व्यक्ती आहे. कायदेशीर त्यांनी मला ते माझा फॉर्म बाद केलेला आहे मिसेसचा. तशा पद्धतीने मी कायदेशीर त्यांना नोटीस पण दिलेलं आहे, अपील पण केलेलं आहे. त्यांच्याकडनं मला एक उत्तर आलेलं आहे. ते उत्तर घेऊन आपण आता याचिका दाखल करतो आहे. इलेक्शन संपल्यानंतर तो आमचा कार्यकाल होईल, कारण अशी गोष्ट महाराष्ट्रात कुठंही होऊ नये याची दक्षता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून घेणार आहोत. सर, इथे बरेच शेतकरी आहेत. शेतीमालाला भाव मिळाला नाही किंवा कर्जमाफी व्हावी असेही त्यांचे काही प्रश्न आहेत. आणि शेतकऱ्यांच्या विषयी नेहमीच तुमच्याकडं एक मोठा कल तुमच्या मार्फत दिसून आलेला आहे. बरीच कामं NGO मार्फत तुम्ही शेतकऱ्यांसाठी केलेली आहात. आणि संधी जर मिळाली पंचायत समितीकडून तर कशा पद्धतीनं ज्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या त्या व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जातील, अगदी शेवटच्या घटकापर्यंत या योजना पोहोचण्यासाठी कशा पद्धतीनं तुमच्याकडून मदत होईल? 100%. केंद्रीय लेवल आणि राज्य लेवलला अशा काही शेतकऱ्यांच्या योजना आहेत, त्या आजही त्या योजना आपल्या शेतकऱ्यांना माहिती नाहीत. अशा योजना किती आहेत तर 176 योजना आपल्या केंद्र आणि राज्य शासनामध्ये आहेत, ज्या शेतकऱ्यांना पूरक आहेत. आज नरेंद्र मोदी असतील किंवा त्याच्या आधीचं सरकार असेल, या सगळ्यांनी एक कृषीप्रधान देश म्हणून त्याच्यावरती भर दिलेला आहे. कारण आपण बजेट नाही वाचलं कधी, आणि त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी चांगला योजनेसाठी भरीव असा निधी दिलेला आहे. पण त्या योजना त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे. कारण बघा, प्रत्येक राज्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याची एक वेगवेगळी ओळख आहे. की जसं की आपल्याकडं ऊस पीक जास्त आहे, भात पीक जास्त आहे, किंवा शेंगा असतील किंवा अजून इतर काही पिकं आहेत, आंतरपिकं आमच्याकडे घेतली जातात, तीळ असेल अशा प्रकारची. पण ती घेत असताना टेक्निकल किंवा आधुनिक पद्धतीनं कशी केली पाहिजे, आणि ती बाजारपेठमध्ये कशा प्रकारच्या वस्तू म्हणजे बनवून, किंवा त्याचे तेल असेल किंवा अजून काही वस्तू असतील, जसे की कोल्हापूर गुळासाठी प्रसिद्ध आहे. पण आजही जर बघायला गेला तर भोगस गूळ किंवा डुप्लिकेट गूळ हा आपण बाहेर विकला जातो. पण किती दिवस चालणार आहे? याच्यावरती जर चांगल्या पद्धतीची प्रोसेसिंग करून एक सेंद्रिय गूळ जर आपल्या कोल्हापुराच्या माध्यमातून जर गेला तर त्याला एक चांगलं मार्केट मिळू शकतं आणि चांगला रेटही मिळू शकतो. पण कुठेतरी व्यापार करायचा आणि कमी रेटमध्ये ते द्यायचं, अशा गोष्टी पूर्ण चालू आहेत. माझं विजन एकच आहे की शेतकऱ्यांना पहिल्यांदा प्रशिक्षण देणे, अगदी शेतीपासून ते मार्केटपर्यंत त्यांना जर प्रशिक्षण दिलं तर आज जर बघायला गेलं बुद्रुक तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भात पीक आहे, आजरामध्ये पण आपल्या साईडला पण आहे, पण त्याची भाताची बाजारपेठ उपलब्ध आपल्या तालुक्यामध्ये नाही आहे, किंवा त्याचा एक संघ सेपरेट असा नाही आहे. ते मला करायचं आहे. कारण त्याची बाजारपेठ चांगल्या पद्धतीनं मी केली, त्याचं ब्रँडिंग जर चांगल्या पद्धतीनं केलं तर आमच्याकडचा भाग जो आहे तो निसर्गरम्य वातावरणामधला आहे. शेणखत वापरून पिकं घेतली जातात, सेंद्रिय शेती केली जाते. हा जर तांदूळ अनेक शहरांमध्ये जर गेला ब्रँडिंग करून तर मोठ्या प्रमाणात ही मोठी संधी आहे माझ्या युवकांना. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. आपल्या शेतामध्ये राबून, आपल्या शेतामध्ये पीक घेऊन, ते पीक चांगल्या क्वालिटीचं बनवून त्याचं ब्रँडिंग म्हणून आपण या तालुक्याच्या बाजारपेठच्या माध्यमातून ते आपण बाहेर देशामध्ये विकू शकतो. त्याचा प्लॅन तयार आहे. येणाऱ्या काळामध्ये आधुनिक शेतकरी व्हावा याच्यासाठी आम्ही अनेक जे काही यंत्र आहेत, सामुग्री आहेत, ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात CSR महाराष्ट्रात उपलब्ध आहे, पण योग्य लोकांपर्यंत ते पोचत नाही. सामाजिक जबाबदारी म्हणून ते करत नाहीत. पण आम्ही महाराष्ट्र NGO समिती म्हणून तो विषय हातामध्ये घेतलेला आहे. मग तो ग्रामीण डेव्हलपमेंट असो, पर्यावरण असो, आरोग्य असो, शिक्षण असो किंवा शेतकरी असो, त्यांना इक्विपमेंट देऊन साहित्य देऊन त्यांना कसं डेव्हलप करता येईल. कारण आज शेतकरी म्हटलं तर त्याच्याकडे पैसे नाही आहेत. अगदी आता जर बघायला गेलं तर आम्ही पंप वाटप केले, 5,000 पंप आम्ही देतो आहे. रोटर आपण त्यांना देणार आहोत. एक किट चांगल्या पद्धतीने देणार आहोत की जेणेकरून बाहेरच्या देशामध्ये ज्या प्रकारची शेती होते त्या प्रकारची शेती आपल्या या बुद्रुक तालुक्यामध्ये महाराष्ट्रात व्हावी या हेतूने आम्ही महाराष्ट्र NGO समिती असेल, स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था असतील, अनेक महाराष्ट्रातल्या ज्या काही NGO आहेत त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून
आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी शेतकरी डेव्हलप करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करतो. सर, कूर मतदारसंघातून आता तुम्ही उमेदवार आहात, तर त्या मतदारसंघाचा अभ्यास करताना काही गोष्टी तुम्हाला जाणवल्या का? किंवा त्याचा अभ्यास करताना लोकसंख्येच्या मानाने तिथं काय गोष्टी राहून गेल्या, त्याचा कधी अभ्यास झाला आहे का? 100% अभ्यास केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2024मध्ये मी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी माझ्या राधानगरी, आजरा आणि बुद्रुक ह्या तिन्ही तालुक्याचा एक विकास आराखडा, शाश्वत विकास आराखडा मी तयार केला होता आणि तो प्रत्येक नागरिकापर्यंत मी पोचवला. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्या की तुमच्या गावामध्ये काय आहे, काय करावं लागणार आहे आणि 50 वर्ष तो विकास टिकला पाहिजे, अशा प्रकारचा विकास आपण कसा करू शकतो याचं पूर्ण मी मोठं उदाहरण दिलं आहे त्यांना. ते त्यांनी एकदा पुन्हा वाचावं. माझ्या सोशल मीडियावरती आहे, माझ्या साईटवरती आहे. माझं विजन काय आहे, कारण फक्त पंचायत समिती नाही. आता ठीक आहे, मॅडमांचं तिकीट झाल्यानंतर माझ्या पक्षाचं नाव राहायला पाहिजे, माझ्या पक्षाची या ठिकाणी इमेज असली पाहिजे. मी आता निवडणूक लढवतो आहे, पण मी माझ्या 3 तालुक्याचा जैवविविधतापासून अनेक शाश्वत विकासचा आराखडा तयार केला आहे. ज्या लोकांना बघायचा तो ऑनलाईन आजही आहे, ते बघू शकतात तिथे. त्याच अनुषंगाने मी आणखी एक प्रश्न विचारायचा. तुम्ही 3ही भागाचा जेव्हा किंवा 3 मतदारसंघाच्या जेव्हा गोष्ट मला सांगत आहात, तेव्हा प्रत्यक्ष ज्या मतदारसंघातून तुम्ही आता उमेदवार म्हणून आहात, हो. त्याची डेव्हलपमेंट आम्ही कशा पद्धतीनं बघू शकतो? 100% मी तुम्हाला मगाशी तेच सांगितलं की माझा शेतकरी राजा जगला पाहिजे, त्याला बाजारपेठ मिळायला पाहिजे. त्यांना सक्षम केलं की आता आज बघा की एखादं मंदिर किंवा एखादी देणगी आपल्याला गोळा करायची जर म्हणले आपण, तर देणगीच्या माध्यमातून कोण 10 रुपये देतो, कोण 20 रुपये, कोण 50 रुपये, कोण 100 रुपये, कोण 500, म्हणजे ज्याची परिस्थिती जशी आहे तसं तो मदत करू शकतो. पण आज प्रत्येकाला स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी, सक्षम उभा राहण्यासाठी आज जर त्याला मी डेव्हलप केलं तर उद्या कोणत्याही सामाजिक कामासाठी तो व्यक्ती मोठ्या मनाने त्या ठिकाणी मदत करू शकतो आणि आपल्या गावचा विकास करू शकतो. आज सगळ्यात महत्त्वाचं आहे की आमच्याकडे शेणखत आहे, दुसरी गोष्ट आमच्याकडे माती आहे, तिसरी गोष्ट आहे आमच्याकडे जनावरं आहेत आणि जनावरांचं चांगल्या प्रतीचं दूध आमच्याकडे आहे. पण हे दूध क्वालिटीनं चांगल्या प्रकारचं जर बनवलं आणि ते जर मी बाहेर बाजारपेठेमध्ये विकलं तर त्याचा रेट आज जर त्या डेअरीमध्ये 35-40 रुपये जो काही रेट असेल, त्या संदर्भात आम्ही आंदोलन पण बऱ्यापैकी केलीत, ते वाढ व्हावी. पण आता संघ मोठे होतील, नेते मोठे होतील, पण ज्या शेतकऱ्याला दूध उत्पादनामध्ये काम करायचं आहे, त्याचे जर चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट आपण डेअरीच्या माध्यमातून जर बनवले तर ते मोठ्या प्रमाणात विकू शकतो आपण. त्याचबरोबर शेणखताला खूप मोठी मागणी आहे परदेशामध्ये पण. आपल्याला केरळ इथं राज्य जर घेतलं तर त्या ठिकाणी नारळाची झाडं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तिकडचे ट्रक आणि ट्रक येऊन आपल्याकडे शेणखत गोळा केलं जातं. पण हे शेणखत आपण जर एकत्र गोळा करून त्याचं कंपोस्ट खत जर तयार केलं किंवा शेणाची पावडर जरी आपण तयार केली तर तेही विकू शकतो. त्याच्यातून सुद्धा आपल्याला रोजगार मिळू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडची माती, आज शहरामध्ये जर बघायला गेलं तर माती मिळत नाही, कुंडीमध्ये माती हे करायची तर मिळत नाही. इकडची माती आपण जर पॅकिंग करून त्या ठिकाणी जरी विक्री केली तर त्याही ठिकाणी आपण प्रत्येक शहरामध्ये ती विकू शकतो आणि त्यातनंही रोजगार मिळवू शकतो. माझं एकच आहे की प्रत्येक माणसाला रोजगार मिळून त्याला सक्षम कसं करता येईल. तो सक्षम झाला तर पूर्ण आपला परिसर सक्षम होऊ शकतो. मग ते स्वच्छता असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल, मगाशी सांगितल्याप्रमाणे सोलर असेल, म्हणजे ज्या ठिकाणी माणसाला खर्च करावा लागतो, जसं की सोलरच्या माध्यमातून लाईट बिल त्यांचं कमी होणार आहे. अशा अनेक योजना आहेत, त्या योजना मला त्यांच्यापर्यंत द्यायचं आहे. आणि एक वेगळं ही कूर पंचायत समिती, आज मला संधी आहे की ठीक आहे, मला नाकारलं विधानसभेला, पण आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी मॅडमांच्या माध्यमातून ते काम करणार होतो, पण नाईलाज झाला की मॅडमांचं तिकीट गेलं. पण आज पंचायत समितीच्या माध्यमातून जी मला संधी आहे, ह्या संधीचं सोनं आज कल पण चांगल्या पद्धतीनं आहे, लोक रिस्पॉन्स पण चांगला देत आहेत. जर कूर पंचायत समिती माझ्या ताब्यामध्ये आल्यानंतर एक संविधानिक पदाची ताकद काय असते आणि ह्या ताकदीच्या जोरावरती ह्या 9 गावांमध्ये, एक वाडीमध्ये, एक महाराष्ट्रामध्ये जे गाव आदर्श झालं नाही, आता आदर्श झाल्यापेक्षा त्याच्याही पेक्षा चांगलं गाव होऊ शकतं माझ्या माध्यमातून, आणि ते मी करून दाखवीन आणि तुम्हाला ते वेगळं पण दिसेल त्याच्यामध्ये पण. सर, विरोधकांच्या तुलनेत तुम्ही एक सक्षम उमेदवार आहात असं जर मतदारांना सांगायचं असेल मग काय आवाहनं तुम्ही मतदारांना करणार? 100% आज जे उमेदवार उभारलेत त्यांना एकत्र घ्या, मलाही त्यांच्यासमोर बसवा आणि पंचायत समिती जी राज्यव्यवस्था आपली जी आहे पंचायत समितीची, त्याबद्दल प्रश्न विचारावा. किंवा किती डिपार्टमेंट आहेत, किती खाती असतात, कुणाला काय अधिकार आहेत प्रशासनामध्ये,
आणि आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण कोणते प्रश्न त्या सभागृहामध्ये जाऊन मांडणार आहात हे सांगू देत ते. काय जे काही उमेदवार असतील ते सगळे सांगू देत. मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. मी अभ्यासू आहे. स्वतःची स्तुती आपण करू नये, पण लोकांनीसुद्धा चांगल्या व्यक्तीला, मी डॉक्टरेट आहे सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण डेव्हलपमेंटमध्ये मी डॉक्टरेट पूर्ण केलेली आहे. तर एक चांगला पर्याय त्यांच्यासमोर मी आहे. आणि मी मगाशीच सांगितलं आहे तुम्हाला की पंचायत समिती माझ्या ताब्यात द्या. एक संविधानिक पदावरती बसल्यानंतर लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे असतात आणि सामाजिक काम कसं करायचं असतं आणि गाव कसं डेव्हलप करायचं असतं हे मी त्यांना सांगून देईन. त्यामुळे त्या उमेदवारांना माझं सांगणं एवढंच आहे की त्यांनी आत्मपरीक्षण करावं. कुणीतरी उभा केले म्हणून ते उभा राहिलेले, तसं मी नाही आहे. मी सक्षम आहे. ते मी पेलू शकतो, लोकांचे प्रश्न मांडू शकतो, कारण त्या सर्वसामान्य कुटुंबातनं मी आलो आहे. जे काम आज लोक ते करतायत ते मी केलेलं आहे. त्यामुळे त्या यातना जे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळं मला माहिती आहेत आणि ते मी तिथं मांडेन आणि चांगल्या पद्धतीने मांडेन. सर, आपण बघतोय की आज तिकीट मिळालं नाही तर अनेक लोक बंडखोरी करतात किंवा लगेच पक्षांतर करतात, या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. हे तुम्ही बघितलंच असेल, एक राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे. तुम्हाला असं कधी काय वाटलं नाही का मग? मला 100% काही वाटणार नाही, कारण सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी संधी दिली. त्यांनी माझी जात नाही बघितली, माझं काय बॅकग्राऊंड आहे हे नाही बघितलं. त्यांनी एक नेता तयार केला, अभ्यासू नेता तयार केला. ते त्यांच्यामुळे झालं सगळ्या. आज इतर पक्षामध्ये इकडे तिकडे उड्या मारतात, पण मी तुम्हाला आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, युवराज येडुरे जिवंत असेपर्यंत मी कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाही. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर कायम राहीन आणि तशी जर वेळ आली तर मी आत्महत्या करेन. हे राजकारण सोडून देईन, पण साहेबांच्या पाठिंबा कधीही सोडणार नाही. कारण त्यांच्याकडनं ज्या गोष्टी मला मिळाल्यात, एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला 2 वेळा आमदारकीचं तिकीट असेल, इतर ह्या माध्यमात CSRच्या माध्यमातून पण असेल, इतकं मोठं सर्वसामान्यातला जो व्यक्ती आहे त्याला इतक्या मोठ्या पदावरती बसवणं आणि त्यांच्याकडनं ती कामं करून जनतेची सेवा करून घेणं हे खूप मोठं कार्य आहे. आणि माझ्या नेत्याचा मला अभिमान आहे की मला तिकीट मागण्यासाठी इतर पक्षासारखं लाईनमध्ये उभा राहायला लागत नाही किंवा मला तिकीट द्या म्हणून सांगायला लागत नाही. माझा नेता बोलवून आम्हाला तिकीट देऊ शकतो, कारण तू त्या ठिकाणी काम करतो, जनतेचं काम करतो. तू माझ्या पक्षातला पहिल्यांदा प्राधान्य कोणाला असेल तर माझ्या पक्षातल्या व्यक्तीला, मग बाकीचे नंतर. आता इथं कसं झालं की माझा पहिला AB फॉर्म गेला, माझा पहिला AB फॉर्म निवडणूक आयोगाकडे गेला आणि इतर पक्षांमध्ये AB फॉर्म वाटायला कुणाला द्यायचा नाही ह्याच्यावरती विचार चालू होता. पण माझ्या नेत्याने तो विचार केला नाही. मला पहिल्यांदा तिकीट माझा मिसेसचं पण जाहीर केलं, माझंही जाहीर केलं. मी स्वतः शर्मिली वहिनी आपल्या ठाकरे वहिनींनीसुद्धा मला त्या ठिकाणी तिकीट मला बोलवून माझा पाहुणचार चांगला करून मला सगळं मार्गदर्शन करून या ठिकाणी पाठवलं. त्यामुळे इतर पक्ष आमिष दाखवतील, पैसे देतील, अजून काही गोष्टी करतील, पण त्याच्यासारखा युवराज नाही. हा विकला जाणार नाही, कदापि जाणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि इतर पक्षात काय चालतं हे आता पूर्ण राज्य बघतं आहे. एक दिवस साहेबांचा येईल, सत्याचा मार्ग हा 100% पुढे जातो आणि तो जिंकतो आणि एक दिवस जिंकेल हा आत्मविश्वास मला आहे. आणि महाराष्ट्रात सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची सत्ता एक ना एक दिवस येईल, असे आशादायी चित्र ह्या महाराष्ट्रात एक ना एक दिवस घडेल. आणि ते चित्र मी माझ्या पंचायत समितीमधून निवडून येऊन यावेळी दाखवेन. तर हे होते डॉक्टर युवराज येडुरे सर, जे सध्या कूर पंचायत समितीमधून उमेदवार म्हणून उभे आहेत. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये आता मतदारांचा कौल काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी पुन्हा एकदा सरांना धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते. धन्यवाद.